जय बाळूमामा मित्रांनो. तर बाळूमामाच्या आशीर्वादाने आत्ताच आपल्याला बाळूमामा पालखी क्रमांक 8 आणि बाळूमामा पालखी क्रमांक 18चा ॲड्रेस समजलेला आहे. तर बाळूमामा पालखी क्रमांक 8 ही पालखी आहे, गाव आहे पाचेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बाळूमामा पालखी क्रमांक 8 ही पालखी आहे. तर बाळूमामा पालखी क्रमांक 18 ही पालखी आहे, गाव आहे गुरुसाळे. तर गुरुसाळे तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर जवळ गुरसाळे गाव आहे. तर अधिक माहितीसाठी पालखी क्रमांक 8चे पालखी क्रमांक 18चे कारभार यांच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही त्यांना फोन लावून मामांच्या मेंढीमाऊलीच्या सेवेसाठी जाऊ शकता. आजकाल काय कसं झाले, देवऋषी लोक लय झालेली, हात बघायचं, भविष्य बघायचं, बघताना गंडवायचं, बघताना पैसे घ्यायचं, आपलं घर भरायचं, अशी यांची कामं चालवायची. किंवा बाळूमामाची पालखी कुठं पण असेल, ती पालखी पुढे गेली की बाळूमामाच्या नावाखाली पैसे मागायचं की बाबा आम्ही पालखीमधनं आलोय, आम्हाला धान्य द्या, आम्हाला ही द्या ती द्या. तर कुणाला काही देऊ नका. तुम्हाला खरंच बाळूमामाबद्दल तुम्हाला सेवा करायची असेल, बाळूमामाची भक्ती करायची असेल तर बाळूमामाच्या पालखीमध्ये जावा. बाळूमामाच्या पालखीमध्ये बाळूमामाच्या मेंढी माऊलीला तुम्ही धान्य द्या, गहू द्या, ज्वारी द्या, काय पण द्या. आणि बाळूमामाच्या पालखीमध्ये दानपेटी असते, दानपेटीत तुम्ही तुमची देणगी टाकू शकता. किंवा बाळूमामाच्या पालखीमध्ये कोणती पण पालखी असू दे, 1 ते 19 तुम्ही त्यात जरी देणगी दिली तर चालत्या. बाळूमामाची 1 ते 19 पालख्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात पालखी आहे. आपण भाविक भक्तामध्ये ॲड्रेस पोचवत राहतोया आणि काही भाविक भक्ताला सांगत असतो की कोणाला 1 रुपया देऊ नका. आजकाल माणसाला गंडविल झालेली, त्यामुळे आपण ही ॲड्रेस भाविक भक्तांमध्ये पोचवत राहतोय. आणखी कोणाला काय ॲड्रेस माहीत असेल तर माझ्या व्हॉट्सअपला टाका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. असले तसले व्हिडिओ तुम्ही शेअर करता. पण हे जर व्हिडिओ तुम्ही जर शेअर केला तर भाविक भक्तामध्ये नक्कीच हा ॲड्रेस पोहोचेल. भाविक भक्त मेंढीमाऊली सेवेसाठी जातेली, आरतीचा लाभ घेण्यासाठी, प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जातेली. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मानाचा जय बाळूमामा.